नमस्कार मंडळी, सर्वांना माहीतच आहे की आपली टेस्टची सिरीज सुरू आहे। तर त्या टेस्टच्या सिरीज मध्ये आपण बघितलं की 3 काळ असतात, टेस्टचे 3 प्रकार असतात आणि प्रत्येक टेस्टचे 4 प्रकार पडतात। त्यामध्ये आपण बघितलं प्रेझेंट इंडेफिनिट किंवा इंडेफिनिट प्रेझेंट, पास्ट इंडेफिनिट, फ्युचर इंडेफिनिट, त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स। त्याच्यानंतर आपण बघितलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि आता आपण बघणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स। म्हणजे आपलं हे कंप्लीट झालेलं आहे इंडेफिनिट। त्याच्यानंतर आपला कंप्लीट झालेला आहे कंटिन्युअस टेन्स आणि त्याच्यानंतर आज आपला होणार आहे कंप्लीट परफेक्ट टेन्स। तर या टेन्सच्या सिरीज मध्ये आपण बघितलं किंवा तुम्हालाही अनुभव आला, आपण मराठीद्वारे इंग्लिश शिकत असतो। अतिशय सोप्या पद्धतीने लर्नरचे सर्व डाउट्स आपण इथे क्लिअर करत असतो। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपण सोप्या पद्धतीने मराठीद्वारे घेऊन येणार आहोत की जेणेकरून बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतील आणि बिगिनर्सला सुद्धा सोपं जाणार आहे। आज आपण बघणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स, त्यालाच मराठीत म्हणतात पूर्ण भविष्य काळ। म्हणजे काय? तर an action will be completed before a specific time in the future। म्हणजे ठराविक वेळेआधी किंवा ठराविक वेळेपर्यंत एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल भविष्यात, तिथेच होत असतो पूर्ण भविष्यकाळ। तर तो कसा? एखादी क्रिया, जर मी इंग्लिश शिकत आहे तर इंग्लिश शिकण्याची क्रिया माझी पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण झालेली असेल। डेडलाईन आहे पुढील वर्ष, म्हणजे त्या पुढील वर्षापर्यंत किंवा पुढील वर्षाच्या आधी माझी इंग्लिश शिकण्याची क्रिया कंप्लीट झालेली असेल। आता आपण बोलत आहोत प्रेझेंट मध्ये। हा आहे प्रेझेंट टेन्स आणि मी इथे शिकणार आहे इंग्लिश नेक्स्ट इयर पर्यंत। नेक्स्ट इयरच्या आधीच माझी इंग्लिश शिकण्याची क्रिया कंप्लीट झालेली आहे। इथे 6 मंथ असू शकतो, बिफोर नेक्स्ट इयर किंवा नेक्स्ट इयरच्या पर्यंत माझी इंग्लिश शिकण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल भविष्यात। इथे झाला आपला फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्य काळ। हे समजलंच असेल तर यासाठी काही नियम आहेत। तर ते कोणते? की कर्तानुसार आपल्याला विल हॅव किंवा शॅल हॅव वापरायचा असतो आणि वर्बचं तिसरं रूप आपल्याला लिहायचं असतं, क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल। तर ते कसं बघूया? कर्ता जर एकवचनी असेल किंवा अनेकवचनी असेल तर विल हॅव किंवा शॅल हॅव वापरावा लागतो। फक्त आय आणि वी साठीच अपवाद आहे की तिथे शॅल हॅव वापरावा लागतो आणि विल हॅव जरी वापरला तरी पण चालतो। मॉडर्न इंग्लिश मध्ये जास्तीत जास्त विल हॅवचाच वापर केला जातो। बाकी वाक्याचा कर्ता कोणताही असो, प्रोनाउन कोणताही असो किंवा नाउन कोणतेही असो, विल हॅवचाच वापर केला जातो। आणि थर्ड फॉर्म ऑफ वर्ब म्हणजेच पास्ट पार्टिसिपल। तर एक्झाम्पल द्वारे आपण बघूया। आपण फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बघणार आहोत। तर आधी आपण बघणार आहोत
अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे, कसे बोलायचे किंवा कसे लिहायचे, तर तो पुढच्या वर्षापर्यंत इंग्लिश शिकलेला असेल. भविष्यात नेक्स्ट इयर पर्यंत त्याचं इंग्लिश शिकून झालेलं असेल. तर काही अशा क्रिया आहेत की एखादी क्रिया सुरू होण्याआधी पहिली क्रिया कंप्लीट झालेली असेल भविष्यात, तेव्हाही फ्युचर परफेक्ट टेन्स होत असतो. म्हणजेच माझा गृहपाठ पूर्ण झालेला असेल जेवणाच्या आधी, म्हणजे जेवण करण्याच्या आधी, जेवण ह्या क्रियेच्या आधी गृहपाठ ही क्रिया माझी कंप्लीट झालेली असेल भविष्यात. तर हे एक्झाम्पल आहे. तो पुढच्या वर्षापर्यंत इंग्लिश शिकलेला असेल. त्याचा कर्ता आहे, इंग्लिश शिकणारा जो आहे भविष्यात तो आहे ही. कर्तानुसार आपल्याला शॅल हॅव किंवा विल हॅव चा वापर करावा लागतो आणि विल हॅव वापरला तरी पण चालतो. तर इथे विल हॅव आपल्याला वापरायचा आहे, ही कर्ता आहे म्हणून. ही विल हॅव. विल हॅव नंतर आपल्याला क्रियापद घ्यावं लागतं. काय क्रिया करता करणार आहे भविष्यात, तर शिकण्याची क्रिया तो करणार आहे, तर लर्न. आणि लर्नचं तिसरं रूप होतं लर्न. लर्न. ही विल हॅव लर्न. तर काय शिकणार आहे तो, तर इंग्लिश. ही विल हॅव लर्न इंग्लिश. इंग्लिश पुढच्या वर्षापर्यंत, बाय द नेक्स्ट इयर. एक नंबरला करता विल हॅव. विल हॅव नंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे लर्न इंग्लिश बाय द नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर पर्यंत. नेक्स्ट मंथही घेऊ शकतो, बाय जुलै पण घेऊ शकतो, जुलै पर्यंत. म्हणजे मंथचे नेम पण आपण घेऊ शकतो, म्हणजे स्पेसिफिक कालावधी टाइम मध्ये आपण दाखवू शकतो. मी रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचलेलो असेल. पोहोचण्याची क्रिया माझी कंप्लीट झालेली असेल 8 वाजेपर्यंत रात्री. तर कर्ता आहे मी म्हणजेच आय. आय आणि वी या प्रोनाउनसाठी शॅल हॅव चा वापर केला जातो आणि विल हॅव वापरला तरी पण चालतो. आता कर्ता कोणती क्रिया कंप्लीट करणार आहे भविष्यात, तर पोहोचण्याची. पोहोचणे म्हणजे रिच. रिच. रिच म्हणजे पोहोचणे आणि रिच ईडी लागलेला आहे आणि म्हणजे तिसरं रूप. रिचचं तिसरं रूप पास्ट जो होतो तेच तिसरं रूप ईडी लावून होत असतं रेग्युलर व्हर्बचं. इरेग्युलर व्हर्ब म्हणजेच कोणते, गो, वेंट, गॉन, राईट, रोट, रिटर्न. हे झाले इरेग्युलर व्हर्ब. त्याचं थर्ड फॉर्म हे मेन व्हर्ब पेक्षा म्हणजे मूळ रूपापेक्षा वेगळं येत असतं आणि पास्ट टेन्स पेक्षा वेगळं येत असतं. तर हे जो पास्ट होत असतो ईडी लावून ज्या व्हर्बचा, त्याचं तिसरं रूप सुद्धा ईडी लावून होत असतं रेग्युलर व्हर्बचं. आय शॅल हॅव रिच्ड बाय द 8 PM. I shall have reached by 8 PM. 8 वाजेपर्यंत रात्री.
रात्री आपण PM ने दाखवलेला आहे. आय शॅल हॅव रीच्ड बाय 8 PM. मी रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचलेलो असेल. रात्री 8 वाजेच्या आधी किंवा पर्यंत पोहोचलेलो, ती क्रिया कंप्लीट झालेली असेल. तर त्याचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. 1 नंबरला आहे कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्लस कर्तानुसार शाल किंवा विल प्लस हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट उरलेलं वाक्य जॉईन करून द्यायचं. हे झालं स्ट्रक्चर. आता आपण बघणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. तो पुढच्या वर्षापर्यंत इंग्लिश शिकलेला नसेल, म्हणजे पुढील वर्षापर्यंत तो इंग्लिश शिकलेला नसेल, ती क्रिया त्याची कंप्लीट झालेली नसेल. तर वाक्याचा कर्ता आहे तो म्हणजेच ही आणि कर्तानुसार विल किंवा शाल म्हणजेच विल आणि विल नंतर नॉट. ही विल नॉट हॅव ही विल नॉट हॅव नंतर मेन वर्ब लर्न, त्याचं तिसरं रूप लर्न. He will not have learned English by the next year. ही तो will कर्तानुसार नकारात्मक आहे नॉट. हॅव क्रियापदाचं तिसरं रूप जे मेन वर्ब आहे त्याचं काय करता कोणती क्रिया करणार आहे ते आणि त्याच्यानंतर काय तर इंग्लिश आणि केव्हा टाइम त्याच्यानंतर शेवट बाय द नेक्स्ट इयर. मी रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचलेलो नसेल नकारात्मक आहे. वाक्याचा कर्ता आहे मी म्हणजेच आय. इथे शाल घेतला तरी चालेल किंवा विल घेतला तरी चालेल. I shall not have. क्रिया करता कोणती करणार आहे पोहोचण्याची reach. I shall not have reached आणि by 8 PM. PM रात्री 8 वाजेपर्यंत. आय शॅल नॉट हॅव रीच्ड बाय 8 PM. मी रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचलेलो नसेल. त्याचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. 1 नंबरला आहे वाक्याचा कर्ता क्रिया करणारा जो आहे तो सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल shall not plus have plus third form of verb म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस कर्तानुसार will shall not आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शन येत असतं वोंट किंवा shall प्लस हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस
ऑब्जेक्ट उरलेलं वाक्य जॉईन करून द्यायचं. हे झालं स्ट्रक्चर ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता आपण बघणार आहोत इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजेच एस-नो टाइप क्वेश्चन. आपण प्रश्न करतोय समोरच्याला की ही क्रिया होईल का भविष्यात, तर तो पुढच्या वर्षापर्यंत इंग्लिश शिकलेला असेल का, ती क्रिया त्याच्याकडनं झालेली असेल का, तर त्याचा प्रश्न कसा तयार करतात ते आपण बघूया. इथे प्रश्न तयार होतोय म्हणून कर्तानुसार आपण जो विल आणि शाल वापरतो तो 1 नंबरला घेणार आहोत. मग 1 नंबरला इथे येणार आहे विल. विल 1 नंबरला. 2 नंबरला सब्जेक्ट ही, विल ही. 3 नंबरला हॅव. हॅव कधीही मेन वर्बच्या आधीच वापरावा लागतो. लर्न, तिसरं रूप लर्न. विल ही हॅव लर्न इंग्लिश by the next year. क्वेश्चन मार्क. 1 नंबरला विल कर्तानुसार टू बी फॉर्म आहे, तो हेल्पिंग वर्ब आहे. ते 1 नंबरला आला तर क्वेश्चन फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर एक कर्ता, त्याच्यानंतर हॅव म्हणजे ही मेन वर्ब जी आहे. जरी क्रियापदाचं मूळ रूप असेल किंवा तिसरं रूप आहे तर त्या मेन वर्बच्या आधी हॅव वापरावा लागतो आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप. करता कोणती क्रिया करणार आहे तो करणार असेल, झालेली असेल का ते, त्याच्यानंतर कशावर आहे ती क्रिया ती, आणि नंतर टाइम आहे. तर दुसरं वाक्य आहे मी रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचलेलो असेल का. प्रश्न तयार झाला. 1 नंबरला येणार आहे शाल. शाल. त्याच्यानंतर येणार आहे कर्ता आय. शाल आय हॅव. हॅव. नंतर येणार आहे क्रियापद च तिसरं रूप रिच. रिच. आणि त्याच्यानंतर येणार आहे टाइम. रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजेच बाय 8 PM. शाल आय हॅव रीच्ड बाय 8 PM. 1 नंबरला हेल्पिंग वर्ब टू बी फॉर्म शाल, त्याच्यानंतर कर्ता, त्याच्यानंतर हॅव आणि क्रियापद जे आहे त्याचं तिसरं रूप, नंतर वेळ दिलेली आहे ती. तर त्याचं स्ट्रक्चर आपण बघूया. इथे क्वेश्चन फॉर्म होतोय म्हणून क्वेश्चन मार्क. त्याचं स्ट्रक्चर आहे 1 नंबरला हेल्पिंग वर्ब शाल किंवा विल, प्लस सब्जेक्ट कर्ता, प्लस हॅव, प्लस मेन वर्ब जे आहे त्याचं तिसरं रूप V3, प्लस ऑब्जेक्ट. आता आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्याचा आपण बघणार आहोत अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर तिने तिचा गृहपाठ जेवणाआधी पूर्ण केलेला असेल, म्हणजे एखादी दुसरी क्रिया जी होण्याआधी पहिली क्रिया तिची कंप्लीट झालेली असेल भविष्यात, याचं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर वाक्याचा कर्ता आहे ती, गृहपाठ पूर्ण करणारी आहे ती, म्हणजेच वाक्याचा कर्ता आहे शी. शी will have. शी आहे म्हणून will have काय क्रिया करणार आहे करता, तर पूर्ण करणार आहे. काय? कंप्लीटेड.
कंप्लीटचं तिसरं रूप आहे कंप्लीटेड. शी विल हॅव कंप्लीटेड काय पूर्ण करणार आहे, तर गृहपाठ म्हणजेच होमवर्क. होमवर्क आणि कोणत्या क्रियेआधी तो होणार आहे, तर जेवणाआधी, डिनर, बिफोर डिनर. शी विल हॅव कर्तानुसार आपण विल घेतला, क्रिया कंप्लीट झालेली असेल म्हणून हॅव, आणि क्रियापदाचं तिसरं रूप जी क्रिया पूर्ण करणार आहे करता ती होमवर्क. तिने तिचा होमवर्क म्हणजे हर होमवर्क, हर येणार आहे इथे हर, तिचा. शी विल हॅव कंप्लीटेड हर होमवर्क बिफोर डिनर. तिने तिचा गृहपाठ जेवणाआधी पूर्ण केलेला नसेल. निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तर वाक्याचा कर्ता आहे ती म्हणजे शी. शी विल. नकारात्मक वाक्य आहे म्हणून नॉट. शी विल नॉट हॅव कंप्लीटेड शी विल नॉट हॅव करता काय करणार आहे, कंप्लीट पूर्ण करण्याची क्रिया करणार आहे भविष्यात, तर कंप्लीटेड नॉट हॅव कंप्लीटेड हर तिचा होमवर्क. बिफोर डिनर जेवणाआधी. तिने तिचा गृहपाठ जेवणाआधी पूर्ण केलेला असेल का, त्याचाच क्वेश्चन आहे. तर वाक्याचा कर्ता जरी ती आहे तरी आपल्याला क्वेश्चन फॉर्म होतोय म्हणून हेल्पिंग वर्ब विल घ्यायचं आहे. विल विल शी कर्ता नंतर हॅव कंप्लीटेड. Will she have completed her homework? Her homework before dinner. क्वेश्चन मार्क इथे क्वेश्चन फॉर्म झाला. तर बघा, तिने तिचा गृहपाठ जेवणाआधी पूर्ण केलेला असेल तर वाक्याचा कर्ता एक नंबरला, नंतर त्याच्यानुसार हेल्पिंग वर्ब, नंतर हॅव, आणि जी क्रिया कर्ता करणार आहे ते कंप्लीटेड त्याचं तिसरं रूप, आणि तिचा होमवर्क हर होमवर्क बिफोर डिनर. सर्व डाऊट्स फ्युचर परफेक्ट टेन्स विषयीचे क्लिअर झालेच असतील तर आपण असंच मराठीद्वारे इंग्लिश शिकणार आहोत, असं सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.